ज्ञानोबा माऊलींची पालखी बुधवारी सासवड मुक्कामी होती। सासवड ही ज्ञानोबांचं थोरले बंधू सोपान देवांची नगरी, त्यामुळे माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी सोपान काकांच्या गावकऱ्यांनी पालखी तळावर एकच गर्दी केली। या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता सासवडला आहे आणि सासवड ही सोपान काकांची नगरी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। सोपानदेव हे ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू आणि त्यांच्या नगरीमध्ये आज आपण आहोत आणि सासवडच्या मुक्कामी आज माऊलींची पालखी आहे। माझ्या तुम्ही पाठीमागे बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणावरती आज सासवडमध्ये गर्दी आहे माऊलींच्या दर्शनासाठी। आपण थेट आता पालखी तळावर आहोत। माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी खूप मोठी गर्दी या सासवड आणि सासवडच्या परिसरातील सर्व नागरिकांनी केलेली आहे, भाविकांनी केलेली आहे। सासवडमध्ये आल्यानंतर पालखीचा मुक्काम असतो। आज पालखीचा मुक्काम हा सासवडमध्ये असणार आहे आणि संपूर्ण दिवस हा जो काही दर्शन सोहळा आहे, हा दर्शन सोहळा सासवडमध्ये सुरू राहणार आहे। सासवडच्या पालखी तळावर आत्ता आपण आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता पोलीस बंदोबस्त देखील, पाठीमागे पोलीस कर्मचारी हे आपल्या सेवेमध्ये आहेत आणि पोलीस बंदोबस्त हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। खूप मोठी गर्दी आहे आणि ही सातत्याने वाढत जाणारी गर्दी आहे। आता आज संध्याकाळी खूप मोठ्या दर्शन रांगा या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे योग्य ती दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीनं गर्दी आहे। दर्शन रांग जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। जवळजवळ आत्ता 7 ते 8 किलोमीटर पर्यंत ही दर्शन रांग गेलेली आहे आणि ही दर्शन रांग वाढतीये। त्यामुळं माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना, वारकऱ्यांना या ठिकाणी शांततेचं आवाहन सातत्यानं करण्यात येतंय। ज्या पद्धतीनं आता या सगळ्या दर्शन रांगा वाढतायत आपण पाहू शकताय, या व्हिज्युअलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही सासवडच्या पालखी तळावर झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आज पालखीचा मुक्काम हा सासवड या ठिकाणी आहे आणि उद्या सकाळी पालखीचं प्रस्थान हे जेजुरी या पुढच्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आज या ठिकाणी दर्शनासाठी दिवसभर आणि रात्री अगदी 11-12 वाजेपर्यंत या दर्शन रांगा सुरू राहणार आहेत। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी सासवडहून।